नमस्कार मंडळी. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं आम्ही निघालो होतो पनवेल टू जुन्नर आणि सगळी फॅमिली, माधुरीची बहीण, त्यांची मुलं सगळी आम्ही निघालो एकत्र आणि पोचलो ओतूरमध्ये. चला तर नवीन व्लॉगची सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि आता पोचलोय. आई दरवाजा उघडत नाही आहेत, बाबा दरवाजा उघडत नाही आहेत. स्वतः बघूया. ताई कसं वाटतंय मग आल्या आल्या? अडीच वाजता बघा सगळे. आणि इकडे बघा तनू कसं वाटतंय? हाव यू फील? उठले 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 बाबा. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. अहो बिबट्या नाही आम्ही. आणि अशा प्रकारे बऱ्याच वेळाने आईने दरवाजा उघडला आणि आम्ही लगेच झोपलो. The next day. पुरणपोळी करायची आज मला. पुरणपोळी आहे का? अच्छा. या आहेत मावशी. ते बाळू दादा भेटलेले कसे आहेत? एकदम व्यवस्थित एकदम टकाटक. तर मंडळी आज ओतूरमध्ये आहे पुरणपोळ्यांचा कार्यक्रम. का आहे हे आपल्याला सासरे बुवा सांगतील. कशाची यात्रा तुमची? आज मुक्ताबाई देवी आमच्याकडे 4 दिवस यात्रा. 4 दिवस यात्रा आहे का? 1 तारीख पासून त्या यात्रा चालू आहे. अच्छा. पण काय यात्रेत काय काय होतं? यात्रेमध्ये सकाळपासून मांडव डाळे, नंतर थोडी पातळ, नंतर संध्याकाळी शेरणी वाटायची, पेढे वगैरे. अच्छा. हां, नंतर रात्री तमाशा. अरे बापरे. भिका भीमा सांगवीकर. ओके. हां, आणि त्याच्या आधी छबिना काठी. अरे वा वा. काय शासन काठी. सासनं हां, ती काय मिरवणूक. म्हणजे 4 दिवस यात्रा असते का? 4 दिवस त्याच्यात एक भैरवनाथाची, ओके. आणि एक खंडोबाची, ओके. त्याच्यानंतर मुक्ताबाईची, ओके. आणि आता हे आणि हनुमान जयंती त्याच्यात. हनुमान हनुमान जयंती. जयंती. आणि आता नैवेद्य दाखवतात. नैवेद्य कुठे? नैवेद्य आता इथूनच दाखवायचे. देवळं आहे ते त्यांच्या नावाने ठेवायचं. चालेल चालेल. भैरवनाथाचं. स्वतः बाबा चालेत नैवेद्य दाखवायला इकडेच. आणि भरपूर सारी धमाल येणारे मंडळी, मजा येणारे लग्न कार्य तुम्ही पाहणार आहात. सो लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत ते. चला. तर थोड्याच वेळात सगळे गेले मामांच्या घरी आणि इकडे मुलींचा चाललेला मेहंदी काढण्याचा प्रोग्राम. मुली मेहंदी काढत होत्या पण आम्हाला लागली होती प्रचंड भूक. खाणार आहे पहिलं मग सगळं. अजून 10 वाजता असं वाटतं 12 वाजले तर. गावचं वातावरण एवढं भारी वाटते ना. असं वाटतं एकदम म्हणजे 10 वाजलेत पण असं 1-2 वाजले वाटतं, कारण ऊन भरपूर आहे. आणि फायनली आमचे पोहे आलेले आहेत. जसे पोहे आले तशी गर्ल गँग सगळी तुटून पडली पोह्यावर. पोहे खावा आणि पळायला जावा. पोळ्या खायला. तर मंडळी हा ब्लॉग इथे संपूया. आवडला असेल तर ब्लॉग लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहणार आहात पाहुण्यांच्या आगमनाने पुरणपोळ्यांचा कार्यक्रम. सो स्टे ट्यून.